नमस्कार भावांनो. तर आज आपल्यासोबत आहे दी सुझुकी इग्नेस, जे की आहे 2023 मॉडेल. आणि तुम्ही बघू शकताय हे आहेत गाडीचे DRLs. हा आहे तुमचा हेडलाईट, हे आहे तुमचे इंडिकेटर्स, हा आहे तुमचा फॉग लॅम्प. आणि ही गाडी आहे 1.2 लिटर पेट्रोल इंजिन, जे की प्रोड्यूस करत आहे तुमचं 83 हॉर्स पॉवर ॲट द रेट 6300 RPM रफली. आणि तुम्ही बघू शकताय इंजिन केवढं सायलेंट आहे या गाडीचं. आणि तेही 4 सिलेंडर असतो. तर हे या गाडीचं मला एक वैशिष्ट्य वाटतं. आणि तुम्ही बघू शकता डिझाईन ह्याची खूप स्टायलिश अशी ही व्हेकल आहे. आणि विथ स्टाईल तुम्हाला सिटीमध्ये फिरण्यासाठी ही गाडी खूपच युजफुल आहे. आणि तुम्ही बघू शकता गाडीची जी लेंथ आहे ती आहे 3700 mm. अतिशय छोटीशी अशी चिंटू मिंटू गाडी तुम्हाला सिटीमध्ये मनवर करताना खूप इझी जाणार आहे. आणि हे तर इथं तुम्ही बघू शकता मॅगविल्स दिलेले आहेत, ते पण ब्लॅकआउटमध्ये, आणि ते खूप भारी दिसतात. आणि मॅगविल साईज तुम्हाला मिळत आहे 175/65R15. तर टायर साईजसुद्धा तुम्हाला छान मिळतं. आणि इथं तुम्हाला दिलेले आहेत रूफ रेल्स, ते की इतके काही युजफुल असे मला वाटत नाहीत, पण अपीअरन्स खूप चांगला येतो ह्या रूफ रेल्समुळं. आणि स्पॉयलर तुम्हाला ह्या गाडीमध्ये दिलेला आहे. आणि हे असं तुम्हाला ॲडिदास स्टाईल ऑफ डिझाईन दिलेलं आहे. आय डोंट नो, तुम्हाला माहीत असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा ही स्टाईल काय होती. आणि रूफ माउंटेड टेल लॅम्प, हे राहतं तुमच्या वायपर्स. आणि मागून तुम्ही डिझाईन बघू शकता, टिपिकल जॅपनीज डिझाईन. आणि मस्त वाटते, मला थोडीफार रेट्सची आठवण येते असं थोडंसं आतमध्ये गेलेलं डिझाईन बघून. आणि इथे येत आहेत तुमचे टेल लॅम्प्स, हा आहे तुमचा ब्रेक लाईट, आहेत तुमचे इंडिकेटर्स, आणि हा आहे तुमचा रिव्हर्स लाईट. इथे आहेत तुमचे रिफ्लेक्टर्स, हे आहेत तुमचे पार्किंग सेन्सर्स. 4 पार्किंग सेन्सर्स दिलेले आहेत. आणि ह्याचा आहे इथं हा रिव्हर्स कॅमेरा, इग्निसचं बॅचिंग, इथं सुझुकीचा भला म्हणतो लोगो. आणि ह्याचा येतोय बूट स्पेस, जो की आहे 260 लिटर्सचा. थोडासा छोटासा वाटतो, पण 60-40 स्प्लिटमध्ये तुम्हाला सीट्स मिळणार आहे. सीट्स जर तुम्ही डाऊन केले तर तुम्हाला बूट स्पेस मिळतो अराउंड 1100 लिटर्सचा. इथं तुम्हाला ग्रॅब करायला होल्ड दिलेला आहे, हँडल. आणि असा हा तुमचा बंद होणार आहे बूट. आणि आता आपण बघणार आहोत ह्याचं मागच्या सीटचा एक्सपिरियन्स. तुम्ही बघू शकता डोर पॉकेटमध्ये फक्त एक बॉटल बसू शकते. आणि ड्युअल टोन कलरमध्ये दिलेला आहे. हार्ड प्लास्टिक आहे, हे तुमचे पॅरेंटचे कंट्रोल्स. आणि हिअर वी गो. आता समोरची सीट माझ्या हाईटप्रमाणे लेग रूम इनफ असा मिळतोय. आणि अंडर थाय सपोर्ट सुद्धा इतका पण पुअर नाही आहे, छान असा अंडर थाय सपोर्ट मिळतो. इथं एक तुम्हाला हँडल दिलेला आहे होल्ड करायला. मागच्या बाजूला कुठेही तुम्हाला लाईट नाही मिळत. आणि 2 असे प्रॉपर ॲडजस्टेबल हेडरेस्ट तुम्हाला मिळतात. मागं हँडरेस्ट वगैरे नाही आहे. 2 माणसं आरामात बसतील, 3 माणसं कंजेस्टेडली बसू शकतात. आणि सिटीमध्ये बसत असताना तुम्हाला ते इनफ आहे. आणि हा आहे तुमचा युनिक स्टायलिश असा डॅशबोर्ड. आपण जाऊन बघूया डॅशबोर्ड कसा आहे, गाडी चालवायला कशी आहे. देन लेट्स गेट गोईंग. तर तुम्ही इथं बघू शकताय मारुती जेन्युइन ॲक्सेसरीज मधला हा रेन वायझर इथं तुम्हाला मिळतोय. ही असेल क्रोम प्लेट असेल, हे क्रोम असेल, हे सगळं मारुती जेन्युइन ॲक्सेसरीजमध्ये येतं. अँड हिअर वी गो. इथं आहे तुमचा मेन डोअर. इथं एक स्टायलिश असं ग्रॅब करायला हँडल दिलेलं आहे. हे तुमचे चारी पॉवर विंडोज, डोअर लॉक अँड लॉकचं बटन, हे आहेत विंडो लॉक करायचं बटन, आणि आउटसाईड रिअर व्ह्यू मिरर बंद करायचं बटन. आणि इथं एक चांगलं तुम्हाला पॉकेट दिलेलं आहे, डोअर पॉकेट, एक बॉटल आरामात बसते. इथं येतात तुमचे 2 पॅडल्स, प्रॉपर डेड पॅडल दिलेला आहे. हे आहे तुमचे हेडलाईट लेव्हलचे कंट्रोल्स, स्टार्ट शॉपचं बटन. आणि हे काय आहे हे मी तुम्हाला आत बसून सांगतो. हाईट ॲडजस्टेबल इथं तुम्हाला सीट दिलेली आहे. तर आपण आत बसूया ह्या गाडीत एकदा. येस. आणि आता इथं जर तुम्ही बघाल स्टायलिश असं टिपिकल सुझुकीचा स्टेअरिंग व्हील. ह्यामध्ये इथे येतात तुमचे ऑडिओ कंट्रोल्स, हे आहेत तुमचे कॉल उचलायचे आणि कट करायचे कंट्रोल्स. आणि इथे येतो तुमचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. आता इथं मी तुम्हाला दाखवू शकतो की हा आहे तो तुमचा RPM मीटर, हा आहे तुमचा स्पीडोमीटर. आणि इथं बऱ्यापैकी तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत, जसं की हा आहे तुमचा क्लॉक, हे आहे तुमचं टेम्परेचर, हे आहे तुमचं ॲव्हरेज फ्युल इकॉनॉमी, हे आहे तुमचं गिअर पोझिशनिंग, ट्रिप ए, ओडोमीटर, आणि हा आहे तुमचा फ्युल गेज. हे चेंज करायचे कंट्रोल्स तुमचे आहेत इथे. जसं की हा दिलाय तुमचा इनसाइड ब्राईटनेस वाढवण्यासाठीचा एक टॉगल स्विच. आणि ह्या साईडला जे दिलेलं आहे इन्फो, त्याच्यानं तुमचं हे आतमधली इन्फॉर्मेशन होणार आहे चेंज. जसं की आता तुम्ही बघू शकता आपल्याला आता दिसतंय इन्स्टंट फ्युल इकॉनॉमी, हे आहे तुमचं ॲव्हरेज फ्युल इकॉनॉमी,
ही आहे तुमची रेंज, हे आहे तुमचं ॲव्हरेज स्पीड, हे आहे तुमचं ड्राईव्ह टाईम ट्रिप बी साठी. अजून एक गोष्ट या गाडीमध्ये दिसते, डोर ओपन केल्यानंतर तिथं तुम्हाला ॲनिमेशन सुद्धा त्यामध्येच दिसतं. हे सुद्धा एक अतिशय युनिक टच ह्या गाडीमध्ये तुम्हाला दिलेला आहे. तर अशी डिसेंट इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते. इथं थोडंफार तुम्हाला डिझाईन असं दिलेलं आहे, लाइटिंग खूप छान दिसतंय. आतमध्ये सुद्धा दिलं आहे, अतिशय स्टायलिश अशी व्हेकल करण्याचा यांचा प्रयत्न आहे. तुम्ही डॅशबोर्ड सुद्धा बघू शकता, युनिक असं डॅशबोर्ड आहे. इथं डेफिनेटली काहीच बसणार नाही, पण एक छान असं काहीतरी करायचा प्रयत्न केला. डॅशबोर्ड पूर्ण तुमचा स्ट्रेट आहे. एअरबॅग्स इथं तुम्हाला 2 मिळत आहेत. आणि हा आहे तुमचा 8 इंचेसचा टच स्क्रीन आणि हा आहे तुमचा स्क्रीन सेव्हर. आपण पटकन गाणं ऐकून घेऊया एकदा. डिसेंट असे तुम्हाला 4 स्पीकर्स आणि 2 ट्विटर्स मधून येणारा हा आवाज. आणि आता ह्यात ॲडिशनल इन्फॉर्मेशन मिळते, ती म्हणजे ही. इथं तुम्हाला दिसणार आहे ड्रायव्हिंग रेंज, ॲव्हरेज, आणि हे इन्स्टंट किती तुम्हाला ॲव्हरेज पडतात ते, फ्युल इकॉनॉमी. इथं तुम्हाला हिस्ट्री दिसणार आहे, ट्रिप्समध्ये किती ॲव्हरेज पडला. तर तुम्ही बघू शकताय 17पर्यंत आपल्याला जास्तीत जास्त ॲव्हरेज इथं मिळालेलं आहे. हे आहे तुमचं हजार्ड लाईटचं स्विच, हा आहे तुमचा डमी स्विच, आणि इथं येतो तुमचा AC कंट्रोलर. हा सुद्धा तुम्ही बघू शकता, असा युनिक असं काहीतरी डिझाईन यांनी केलेलं आहे आणि खूप छान दिसतंय. हे आहे तुमचं टेम्परेचरचं बटन, हे आहे तुमचं फॅन स्पीडचं बटन. बटन सुद्धा बघा कसे भारी ऑपरेट होतात, मला खूप आवडलेलं आहे. हे तुमचं मोड चेंज करायचं, हे रिअर डिफॉगर, हे फ्रंट फॉगर, हे ऑटो, हे तुमचं AC ऑफ करायचं स्विच खूप भारी दिलेत, मला स्विच खूप आवडलेले आहेत हे. इथे तुमचं चार्जिंग पोर्ट, इथे तुमचं USB, हे तुमचं ऑक्स, हे परत डमी स्विचेस येतात. इथे येतात तुमचे 2 कप होल्डर्स, हा आहे तुमचा थोडासा कप्पा, इथं तुम्ही फोन वगैरे ठेवू शकता. आणि मग हा येतो तुमचा AMT, जो की ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन. आणि आता आपण बघणार आहोत त्याचा रिव्हर्स गिअर कॅमेरा. तर हा असा तुम्हाला डिसेंट प्राइस प्रमाणे मिळणारा रिव्हर्स कॅमेरा, नो अडॅप्टिव्ह गाईडलाईन्स. आणि अजून एक गोष्ट, हे AC व्हेंट्स इतके छान प्लेस केलेत ना, 2 वेगवेगळ्या डिझाईनमध्ये AC व्हेंट्स इथं तुम्हाला मिळतात. इकडे आल्यानंतर तुमचा आहे हँड ब्रेक, इथं हँडरेस्ट ॲज तुम्हाला काही मिळत नाही. आणि हा आहे तुमचा ग्लो बॉक्स, कूल्ड ॲज नाही आहे, पण 2 कप्पे ह्या ग्लो बॉक्समध्ये तुम्हाला मिळतात. इकडे आल्यानंतर तुम्हाला मिळतो लाईट आणि मॅन्युअल असा इनसाइड रिअर व्ह्यू मिरर. सनवायझरमध्ये येणार आहे एक मिरर, आणि इकडच्या बाजूच्या सनवायझरमध्ये तुम्हाला काहीही मिळत नाही. तर अशी ही क्यूट अशी इग्निस आपण चालवायला कशा बघणार आहोत. देन लेट्स गेट गोईंग. चला तर भावनो, आपण ही गाडी चालवायला कशी बघणार आहोत. मारुती सुझुकी इग्नाइस, आणि सेफ्टी फर्स्ट, सीट बेल्ट फर्स्ट, इनटू द ड्राईव्ह मोड अँड ब्रेक डाऊन. AC आपला 1च्या स्पीडवर आहे. अँड हिअर वी गो. तर आपला पहिला ह्यातला पॉझिटिव्ह पॉईंट हाच आहे की ह्याचं हे छोटंसं पण पंची असं इंजिन. तुम्ही बघू शकता गाडीची जी साईज आहे त्याच्याप्रमाणे ह्याचं जे इंजिन आहे ते अतिशय पॉवरफुल असं फील होतं आहे. सिटीमधून फिरत असताना खूप मजा येते, तुम्हाला फन टू ड्राईव्ह अशी ही व्हेकलचा एक्सपिरियन्स येतो. आणि ह्याचं जे इंजिन आहे ते अतिशय सायलेंट आहे, आतमध्ये आवाज वगैरे अतिशय कमी येतो, म्हणजे रादर येतच नाही. आणि तोच मला याचा अजून एक सेकंड पॉईंट वाटतो, तो पॉझिटिव्हमध्ये. बाकी तुम्ही बघू शकता गाडीची लेंथ कमी आहे, वेटसुद्धा कमी आहे. तर सिटीमध्ये प्रवास करत असताना, छोट्या छोट्या जागेतून निघत असताना ही गाडी तुम्हाला खूप आरामदायक फील असणार आहे. इकडं बघा तिकडं बघा असं काही ह्या गाडीमध्ये तुम्हाला फील होणार नाही. आणि त्यानंतर तिसरा याचा पॉईंट आहे, सिटीमध्ये तुम्हाला 18चा ॲव्हरेज देतं. आपण मगाशीच बघितलं स्क्रीनमध्ये, तर 17-18चा ॲव्हरेज सिटीमध्ये खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला सिटीमध्ये ऑटोमॅटिकसोबत 17-18 ॲव्हरेज पडणं हे अतिशय प्लस पॉईंटमध्ये तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि पॉझिटिव्ह पॉईंट्सबद्दल बोलत असताना अजून एक मला ह्या गाडीचा पॉझिटिव्ह पॉईंट वाटतो आहे, तो म्हणजे याचं लाईट वेट स्टेअरिंग आणि छोट्या जागेत ही गाडी घेऊ शकत असणारा U-टर्न. तुम्ही बघू शकता अतिशय छोट्याशा जागेतून आपण हा घेतलेला आहे U-टर्न. तर मला याचं स्टेअरिंग तुम्ही बघा, अतिशय स्मूथ असं स्टेअरिंग आहे. 1 हँड ऑपरेशन्स अतिशय इझी जातात. तर हा एक ह्या गाडीचा मला अतिशय भारी असा प्लस पॉईंट वाटतो. आता ह्या गाडीच्या निगेटिव्ह पॉईंट्समध्ये बोलत असताना, ही गाडी हायवे ड्राईव्हसाठी बनलेली नाही. आता मी ही गाडी जवळपास हायवेजवरती वगैरे चालवून बघितले, तर गाडीचे सस्पेन्शन हायवेवरती जे आपले हायवेचे कनेक्टर्स असतात, मध्ये मध्ये ब्रिज वगैरे येतात, तिथं गाडी आपटतं जोरात खाली.
तर ही हायवेसाठी बनलेली नाहीच आहे गाडी, सिटी ड्राईव्हसाठीच फक्त बनलेली आहे. हा याचा एक निगेटिव्ह पॉईंटमध्ये येतो आहे. बाकी 4 माणसं वगैरे बसल्यानंतर गाडी थोडीशी खाली दबली जाते, त्याच्यामुळं तुम्हाला हायवेवरती असेल तो फील चांगला मिळणार नाही आहे. बाकी बूट स्पेस पण आपण बघितला तो छोटा आहे, त्याच्यामुळं आपलं परत तोच पॉईंट येतो की तुम्हाला हे निगेटिव्ह पॉईंट्स ह्या गाडीत जाणवणार. आणि त्यानंतर हा जो CVT आहे, गिअर लॅग गाडीत बघतो. आता बघा गिअर शिफ्ट झाला तर लॅग आहे, हे बघा गाडीत तो गिअर लॅग जो फील होतोय तो मला या गाडीचा एक निगेटिव्ह पॉईंट वाटतो की गिअर लॅग नसायला हवा होता. असं लिनियर गिअर शिफ्टिंग ह्या गाडीमध्ये होत नाही, हे मला ह्या गाडीचे एक 2-3 निगेटिव्ह पॉईंट्स वाटतात. बाकी अतिशय फन टू ड्राईव्ह अशी ही व्हेकल आहे. तुम्ही ॲनिमेशन्स वगैरे बघू शकता, गाडी चालवत असताना अतिशय भारी फील येतो. तुम्हाला काहीतरी आपण युनिक चालवायला लागलो हे फील होतं आहे. बऱ्यापैकी आय कॅचिंगसुद्धा दिसते, लोकांचं अट्रॅक्शन वगैरे ह्या गाडीकडे येतं. तर हे याचे काही पॉझिटिव्ह पॉईंट्स किंवा मला आवडलेले मुद्दे आहेत. पण तुमच्याकडे जर इग्निस आहे तर त्याचेही मला मुद्दे सांगा की तुम्हाला तुमच्या इग्निसमध्ये काय आवडतं. तुम्ही एखादी इग्निस रोडवरून जात असताना तुम्हाला त्या इग्निसमधलं काय आवडतं हेही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि कमेंट्स टाका भावनो, कमेंट्स टाकाल तर मला कळेल की तुम्हाला व्हिडिओ आवडतात नाही आवडतात. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला तुम्ही विसरू नका. आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर भावांनो आधी सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्याकडं अशा प्रकारच्या सर्व गाड्या अवेलेबल आहेत विकायला. ऑटोमॅटिक असेल, मॅन्युअल असेल, IMT असेल, पेट्रोल, CNG, डिझेल, इग्निस असेल, वॅगनर असेल किंवा SUV कन्सेप्टमध्ये असेल, सर्व प्रकारच्या गाड्या आपल्याकडे विकायला अवेलेबल आहेत. तर कॉन्टॅक्ट कुठं करणार, हा आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर इथं दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि अजून नादखोळा अशा सर्व प्रकारच्या गाड्या घेऊन आपण येणार आहोत तुमच्या भेटीला. तोपर्यंत स्टे ट्यून टू दिस चॅनल आणि तोपर्यंत राम राम.